नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर पाहू शकता आपलं गहू पीक पूर्णपणे सुकून गेलेलं आहे मित्रांनो। तर त्याला आपण कापायची सुरुवात केली मित्रांनो। तर आपण थोडं जेवढं भेटलं तेवढं माणसं भेटले तेवढं आपण कापत आहे मित्रांनो। तर सध्या भेटत नाही माणसं, पण जेवढे भेटले तेवढं मात्र आपण प्रयत्न करत आहोत कापण्यासाठी। आणि एवढं गहू बाकी मित्रांनो आपलं कापायचं। तर गहू बांधण्यासाठी आपण गहू पूर्णपणे सुकून गेलेला आहे, म्हणून आपण पाण्याची टाकी भरून ठेवलेली आहे, जेणेकरून ते आपण गहूच्या साहाय्याने गहू ते पेंडे असतात ते आपण पाण्यामध्ये भिजून भिजून आणि परत अशा पद्धतीने पेंड्या बांधावं लागेल। आपण याला पेंडे म्हणतो आपण। गहू घ्यायचं आणि गहू ओलं करून त्याला बांधायचं मित्रांनो। तर आपण एवढं कापून ठेवलेलं आहे गहू। तर आपण हळूहळू आपल्या पर्यायाने जेवढं होईल तेवढं आपण गहू कापण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। एवढं गहू कापलं गेल्याने असं पद्धतीने पेंडी बांधावं लागतं मित्रांनो। त्यांना गहूचेच काड्या घ्यायचे आणि त्याच्याने त्याला बांधावं लागतं। पण हिरवागार असतं तर ते आपण त्याच्याने बांधून घेतो, पण आता सुकल्यानंतर ते काडी तुटून जाते, म्हणून त्याला पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ते एकदम भारी होऊन जातं। तर मग ते तुटत नाही, मग त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पेंड्या बांधल्या जातात मित्रांनो गहू पिकाचे। अशा पद्धतीने बांधतो आपण। आणि अजून जेवढे बाकी कापायचं कापलं का लगेच बांधावं लागतं मित्रांनो। त्याला पाठीमागं जेवढं कापलं गेलं तेवढं लगेच बांधावं लागतं। एका साऱ्यामध्ये 2 माणसं आणि एक माणूस लागतो मित्रांनो। असं पण पूर्ण बांधून घ्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला उचलण्यासाठी एकत्र गोळा करण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही। म्हणून आपण आपल्या पद्धतीने असं बांधून घेतो। कापून लगेच बांधल्यानंतर लगेच एका ठिकाणी गोळा करून घेतो, मग आपण मशीन घेऊन डायरेक्ट काढून घेतो मित्रांनो। अशा पद्धतीने आपलं गहू कापायचं काम सुरुवात केलेली मित्रांनो। आपण हळू जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न नक्कीच करणार आहे, जसं लवकर कामं व्हायला पाहिजे। कारण की आपलं घर बांधण्याचं पण काम चालू असल्यामुळे थोडं आपल्याला इकडे शेतीमध्ये पण पाहावं लागतं। आता घरचं काम थोडं बंद केलं आणि हे शेतातले कामं आवरून घेऊ। मग शेतातले कामं आवरले गेल्यानंतर तेव्हा आपण परत आपल्या पद्धतीने घर बांधायचं काम सुरुवात केलं मित्रांनो, जेणेकरून आपल्या घरात पण बांधायला पाण्याची कमतरता होत असल्यामुळे त्या लवकर बांधले गेले पाहिजे मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्याचं काम चालू मित्रांनो। व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। जय जवान जय किसान मित्रांनो।